पालघर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकींचे वारे सुरू झालेले आहेत। यामध्येच आता सर्व पक्षांचे उमेदवार विविध प्रश्न घेऊन आपल्या विविध गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत। यामध्येच पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढवण बंदराचा आणि त्यासाठीच आता बहुजन विकास आघाडी पुढे सरलेली आहे। वाढवण बंदराचा विरोध हा ठामपणे बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय, तर बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी देखील वाढवण गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्यात। आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला भेट दिली। यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेल्या विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात पाहिला। तर याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदर विरोधात भूमिका सुरुवातीपासूनच घेतली होती, तर यासाठी मी देखील विरोधी भूमिकाच कायम ठेवेन असं आमदार राजेश पाटील यांनी गावकऱ्यांना ग्वाही दिलेली आहे। तसंच चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पडवी, बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारस जाधव, अंकुशदादा कोतमिरे, रणधीर कांबळे, वाढवण गावाचे किरण पाटील यांच्यासह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता उपस्थित होते।